एकीकडे आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। ही दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आझाद मैदानामध्ये मराठा समाजांची बांधवांची मोठी गर्दी आणि आता फ्रीवेचा रस्ता सुद्धा जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। निश्चितच हे आमरण उपोषण असेल असं जरांगेंनी आधीच स्पष्ट केलेलं होतं आणि त्यासाठी आता मोठ्या संख्येने मराठा बांधव संपूर्ण राज्यभरातून मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची वाहनं त्यांनी या ठिकाणी फ्रीवेवर लावली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे निश्चितच वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकलेली होती, मात्र सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। आंदोलकांच्या वाहनांच्या या रांगा लागल्या आहेत। ही दोन दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सतर्क आहे आणि पूर्णपणे खबरदारी जी आहे ती घेतली जाते। फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 5000 आंदोलकांची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली होती, मात्र हा आकडा मोठा आहे। आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव एकवटलेले आहेत आणि आझाद मैदानाकडे जाण्यासाठी आणखीनही राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव मुंबईमध्ये येत आहेत। फ्रीवेवरची ईस्टर्न फ्रीवेवरची ही दृश्य आंदोलकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। तर आपण ही दृश्य पाहतोय, लांबच लांब रांगा फ्रीवेवरती लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सीएसएमटी स्थानक, चर्चगेटचा परिसर आणि बीएमसीचा परिसर सुद्धा या ठिकाणी आंदोलकांनी संपूर्ण वेढलेला आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विजय, सध्याचे अपडेट्स। वृषाली, निश्चितच आपण जर बघितलं तर सकाळपासून जे मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये धडकलेले आहेत आणि त्यासाठी पूर्णपणे जर जो फ्रीवे आहे मुंबईमध्ये प्रवेश करणारा, तो मराठा आंदोलकांच्या गाड्या या फ्रीवेवरती पार्क असल्यामुळं आणि मुंबईमध्ये त्यांची कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ह्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या फ्रीवेवरती उभा राहिलेल्या आहेत। हा जो पूर्ण मार्ग मुंबईत प्रवेश करणारा जो आहे हा पूर्णपणे सकाळपासून बंद झालेला आहे। आता आपण बघू शकता की 4:30 वाजून गेलेले आहेत, तरीही या महामार्ग हा पूर्ण बंद आहे। या ठिकाणचा जो सायनला जाणारा, ठाण्याला जाणारा वाडी बंदरचा जो रस्ता आहे हाही पूर्ण बंद झालेला आहे आणि त्यामुळं ही महामार्गाची वाहतूक कोंडी जी आहे ही पूर्णपणे झालेली आहे आणि यामुळं हा महामार्गावर, कारण या वाहनांना कुठे जायचं हा रस्ता नाहीये, या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्रामधून जे हजारो वाहनं जे या ठिकाणी आलेले आहेत हे वाहनं या मुख्य रस्त्यावरती, महामार्गावरती या ठिकाणी पार्क करून हे वाहनधारक जे आहेत ठाण मांडून बसलेले आहेत। अनेक जे मुंबई मराठा आरक्षणासाठी जे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानामध्ये जे उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे जे हजारो वाहनं जे आहेत हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक मराठा बांधवांनी आपले जे पिकअप जीप असेल, टेम्पो असेल, ट्रक असेल, यामध्ये जवळपास 8 ते 10 दिवसाचं राशन सुद्धा घेऊन आलं असल्याचे चित्र सुद्धा अनेक ट्रकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। अनेक आंदोलनकर्ते चक्क या महामार्गावरती आपल्या गाड्या वाहन पार्क करून त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून खात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जोपर्यंत सरकारने या सर्व वाहनांची पार्किंगची व्यवस्था जोपर्यंत केल्या जाणार नाही तोपर्यंत ही वाहनं या ठिकाणावरून हटणार नाहीत। आज पहिला दिवस आहे आणि सकाळपासून हे महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणचे हे जे आंदोलनकर्ते आहेत हे आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आता आज जर संध्याकाळपर्यंत सरकारने जर या विषयाचा जर निर्णय नाही घेतला तर मग मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक कोंडी जी आहे ही होऊ शकते आणि मुंबईकरांचं जनजीवन जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत होऊ शकतं। कारण एकीकडे मुंबईचं आझाद मैदान असेल, त्याचप्रमाणे सीएसटी परिसर असेल, फ्रीवे असेल, त्याचप्रमाणे वाडी बंदरचा परिसर असेल, डोंगरी रस्ता असेल, हे जे येणारे मुख्य रस्ते आहेत रस्ते सगळे या वाहनधारकांकडून बंद करण्यात आलेले आहेत। सकाळच्या वेळेमध्ये जो सीएसटीचा सेल्फी पॉइंट होता सिग्नल, त्या सिग्नलवरती सुद्धा सर्व मराठा आंदोलक जे आहेत हे रस्त्यावरती बसलेले होते, त्यामुळं तो रस्ताही या ठिकाणी पूर्ण बंद झालेला होता। आणि आता मुंबईच्या दिशेने येणारा जो फ्रीवेचा जो वाशी, नवी मुंबई, पनवेल या भागावरून जो येणारा फ्रीवे आहे हा फ्रीवे सकाळपासून या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था आहे ही कुठेतरी प्रशासनाने योग्य ठिकाणी करणं गरजेचे आहे। कारण आंदोलन स्थळावरून जरांगे पाटलांनी सरळ या सर्व मराठा आंदोलकांना एक आव्हान केलेलं होतं की पोलीस तुम्हाला ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देतील त्या ठिकाणी तुम्ही शांततेमध्ये जाऊन पार्किंगची व्यवस्था करावी। त्याप्रमाणे हे बाहेर जाणारी जी लेन आहे ही धीम्या गतीने या ठिकाणी सुरू झालेली होती आणि
मुंबईच्या दिशेने येणारी जी वाहतूक लेन जी आहे ही सकाळपासून या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुंबईवरून मुंबई बाहेर जाणारी जी लेन आहे, या मराठा आंदोलकांनी या ठिकाणी ती लेन खाली केली असल्यामुळे त्या ठिकाणावरून धीम्या गतीने जे प्रवासी जे आहेत हे कुठेतरी आपल्याला जात असताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यामुळं एकंदरीत जर बघितलं तर ही वाहनांची जी व्यवस्था आहे ही सरकारला आता मोठी समस्या बनलेली आहे। कारण जोपर्यंत जरांगे पाटील यांना या सर्व वाहनधारकांना आव्हान करणार नाही की हे वाहन मुंबईच्या बाहेर किंवा इतरत्र कुठेतरी हलवण्यात यावे, तोपर्यंत हे वाहनधारक या ठिकाणावरून निश्चितच जातील का असा प्रश्न आहे। कारण वाहनधारकांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला आदेश तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीये आणि जोपर्यंत जरांगे पाटलाचा आदेश आम्हाला मिळणार तोपर्यंत आम्ही जेवण राहणं सगळं काही आमच्या गाडीमध्ये करून रस्त्यावरती पार्किंग करणार आहोत। तर आपण जर बघितलं या पहिल्यावर बघितलं तर एकंदरीत या सगळे रस्ते सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत मराठा आंदोलन आणि त्यांना या ठिकाणी कुठेही शौचालयाची सुद्धा व्यवस्था नाहीये आणि त्यामुळे अनेक मराठा आंदोलक शौचालयासाठी सुद्धा त्रस्त आहेत। वाहनधारक वाहन या रस्त्यावरून हलायला तयार नाहीयेत, त्यामुळे हा महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे पूर्ण। कारण मुंबईच्या आजूबाजूचा आपण नक्कीच विजय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर आंदोलकांच्या वाहनांमुळे ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे। आपण पाहू शकता या दृश्यांमधून एका बाजूच्या मार्गावर पूर्णपणे वाहनं जी आहेत ती उभी करण्यात आलेली आहेत। या छोट्या ट्रक, टेम्पो, पिकअप व्हॅनलाच मराठा बांधवांनी आपलं घर बनवलेलं आहे। आतमध्ये सामान आहे। तर आपण पाहतोय हे सर्व आंदोलक सुद्धा आता रस्त्यावरती या फ्रीवेवरती उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ईस्टर्न फ्रीवे हा जरी जाम झालेला असला, पाऊस सुरू असला तरी आरक्षण मात्र आमच्या हक्काचे आणि त्यासाठी आम्ही लढा देणारच अशी भूमिका या सर्व आंदोलकांनी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पावसाचा जोर सुद्धा वाढताना दिसतोय आणि त्यामुळे या वाहनांमध्ये सुद्धा काही आंदोलकांनी आडोशा घेतला असल्याचं आपल्याला दिसतंय। अनेक दिवसांची साधन सामग्री सुद्धा, राशन सुद्धा हे आंदोलक घेऊन मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी या ठिकाणी मराठा बांधवांकडून केली जाते। गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाच्या संततधार जी आहे ती सातत्यानं सुरू आहे, मात्र या पावसाची तमा न बाळगता मराठा बांधव हे मुंबईमध्ये धडकलेले आहेत। मोठ्या संख्येनं गाड्या ज्या आहेत ते मुंबईमध्ये आलेल्या आहेत। गाड्यांची पार्किंग जी आहे ते ज्या ज्या ठिकाणी यंत्रणांकडून माहिती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा केली जाते। मात्र मुंबईवरच्या रस्त्यांवरची दृश्य आपण पाहताय, या आंदोलकांच्या वाहनांमुळे ईस्टर्न फ्रीवे जाम झालेला आहे।